मंडळी, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सध्या एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे गॅसच्या टंचाईची. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं अरब देशाकडून भारतात येणारा गॅस पुरवठा ठप्प झालेला आहे. त्यामुळे भारतासमोर एलपीजीच्या पुरवठ्याबद्दल चिंता वाढू लागली आहे. दरम्यान काही शहरांमध्ये तर गॅस एजन्सींसमोर रिकाम्या सिलेंडरांसह लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. सोशल मीडियावर देखील याचे फोटो आणि व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत असल्याचंही दिसतंय. दरम्यान केंद्र सरकारकडून मात्र गॅसचं उत्पादन आणि पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जातोय. पण मंडळी, गॅस टंचाईचा हा मोठा प्रश्न भारतासाठी काही नवीन नाहीये. इतिहासात असे अनेक प्रसंग आलेले आहेत जेव्हा जगभरातील युद्ध किंवा राजकीय तणावामुळे गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा परिणाम भारतावरती झाला. म्हणूनच भारतामध्ये एलपीजीची सुरुवात नेमकी कशी झाली, आधी कधी देशाला गॅसच्या टंचाईचा सामना करावा लागलाय का आणि त्याचा भारतावर कसा परिणाम झाला होता, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी. मंडळी, भारतात सध्या गॅस टंचाईची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. अनेक शहरांमध्ये तर गॅस एजन्सींसमोर लांबच लांब रांगा दिसत आहेत. बाहेर गावातून आलेले विद्यार्थी तर मेस आणि हॉटेल्स बंद पडण्याच्या भीतीनं घरी परत जाण्याची तयारी करत आहेत. पण मंडळी, भारतावर आलेलं हे संकट आपल्यासाठी काही नवीन नाहीये. इतिहासात यापूर्वीही असे अनेक प्रसंग आलेले आहेत आणि त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरापासून ते देशाच्या राजकारणापर्यंत झालेले होते. कधी जागतिक युद्ध आणि तेल संकटामुळे तर कधी सरकारी निर्णयांमुळे भारताला गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागलेला आहे. यापूर्वीही 2 वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा अक्षरशः कोलमडून पडला होता आणि दोन्ही वेळा त्याचे परिणाम केवळ अर्थव्यवस्थेवरच नाही तर राजकारणावरही मोठ्या प्रमाणात झाले. पहिली घटना घडली ते 1973-74च्या जागतिक तेल संकटाच्या काळात. त्यावेळी मध्य पूर्वेतील अरब देशांनी इस्रायलला पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर तेल निर्यात बंदी घातली. अचानक कच्च्या तेलाच्या किमती 4 पट वाढल्या. त्या काळात भारत जवळपास 90% तेल आयात करत होता. त्यामुळे संकटाचा थेट फटका भारताला बसला. एलपीजी उत्पादन कमी झालं, आयातही घटली आणि देशभरात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या. लोकांना महिनोमहिने सिलेंडर मिळत नव्हते. काही ठिकाणी तर गॅसचे रेशनिंग सुरू करण्यात आले, पण त्यातूनही काळा बाजार वाढला. घरगुती स्वयंपाकांसाठी गॅस मिळणं कठीण झालं आणि महागाई प्रचंड वाढली आणि या सगळ्या परिस्थितीचा मोठा राजकीय परिणामही झाला होता. त्यावेळी सत्तेत असलेल्या इंदिरा गांधी यांच्या सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला. महागाई, तुटवडा आणि आर्थिक संकटामुळे जनतेमध्ये असंतोष वाढू लागला आणि 1970च्या दशकातील राजकारणात महागाई हा मोठा मुद्दा बनला आणि पुढे 1975च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीला या आर्थिक ताणतणावानं हातभार लावल्याचे अनेक विश्लेषक मानतात. म्हणजे दुसरं मोठं एलपीजी संकट आलं ते 2012च्या सुमारास, जे सबसिडी कॅप संकट म्हणून ओळखलं गेलं. त्यावेळी केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार होतं. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या आणि सरकारवर सबसिडीचा आर्थिक बोजा वाढला होता. त्यामुळे सरकारनं घरगुती एलपीजी सिलेंडरवर वर्षाला फक्त 6 सबसिडी सिलेंडरची मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सामान्य लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. अनेक कुटुंबांना वर्षभरासाठी 6 सिलेंडर पुरत नव्हते. परिणामी सिलेंडरसाठी लांब रांगा लागल्या, काळा बाजार वाढला आणि गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फटका बसला. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच कठीण झाली. काही राज्यात गॅसचा पुरवठा खूपच कमी पडू लागला. या मुद्द्याचे राजकीय पडसादही मोठे उमटले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका देखील केली. वाढत्या संतापामुळे सरकारला अखेर दबावाखाली येऊन सिलेंडरची मर्यादा 6 वरून 9 आणि नंतर 12 पर्यंत वाढवावी लागली. तरी सुद्धा या संकटामुळे निर्माण झालेला असंतोष 2014च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं अनेक राजकीय विश्लेषक मानतात. याशिवायही काही छोटे मोठे तुटवडे इतिहासात दिसून येतात. 1990-91च्या गल्फ वॉरच्या काळात तेलाच्या किमती वाढल्यामुळे पुरवठ्यावर ताण आला होता. 2008-9च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही किमती वाढल्यानं स्थानिक तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली. तर 2020च्या लॉकडाऊनमध्ये अचानक मागणी वाढल्यामुळे बुकिंगसाठी विलंब होत होता, पण मोठा तुटवडा निर्माण झाला नव्हता. आता सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे पुन्हा एकदा आयात आधारित ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. भारत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आयातीवर अवलंबून असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय संघर्षाचा परिणाम इथेही जाणवतो. पण मंडळी, मागचा सर्व इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा एलपीजी गॅसचे संकट गंभीर स्वरूप धारण करते तेव्हा त्याचा परिणाम केवळ अर्थव्यवस्थेवर नाही तर राजकारणावरती होतो. कारण गॅसचा सिलेंडर हा केवळ एक इंधनाचा स्रोत नसून तो थेट गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या स्वयंपाकघराशी जोडलेला मुद्दा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या परिस्थितीवर वेळीच आवर घातला नाही तर याचे परिणाम भविष्यात सत्ता बदल होण्यासाठी देखील होऊ शकतो. सध्या संसदेबाहेर विरोधक गॅसच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरत असल्याचं चित्र दिसतंय. आज उज्ज्वला योजनेमुळे देशात घरगुती एलपीजी वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे कोणताही तुटवडा निर्माण झाला तर तो लगेचच राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनतो. मंडळी, भारतात एलपीजीचा प्रवास हा अचानक सुरू झालेला नाहीये.
तो सुरू झाला देशात तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधासोबत. स्वातंत्र्यानंतर भारतानं ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न सुरू केला आणि 1956 साली ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनची स्थापना झाली. यानंतर देशात तेल गॅस शोध मोहिमेला मोठा वेग मिळाला. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, एलपीजी ही स्वतंत्रपणे जमिनीत मिळत नाही. ती प्रामुख्यानं प्रोपेन आणि ब्युटेन या दोन वायूंच्या मिश्रणातून तयार केली जाते. कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करताना किंवा नैसर्गिक वायूची प्रक्रिया करताना हा गॅस तयार होतो आणि नंतर त्याला सिलेंडरमध्ये भरून घरगुती वापरासाठी पाठवले जाते. भारतामध्ये आसाम, गुजरात, राजस्थान, मुंबई किनारा आणि कृष्णा गोदावरी बेसिन या भागातून कच्च्या तेलाचे उत्पादन होतं. या तेल क्षेत्रांमुळे देशातील एलपीजी उत्पादनालाही चालना मिळाली. आसाममधील डिगबोई हे भारतातील सर्वात जुने तेल क्षेत्र मानले जाते. इथे तेल शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान एलपीजी तयार होऊ लागली. त्यानंतर नाहराकतिया येथे 1953 साली मोठा तेल गॅस साठा सापडला आणि उत्पादनात आणखी वाढ झाली. तर गुजरातमधील अंकलेश्वर या तेल क्षेत्राच्या शोधामुळे 1960च्या दशकात भारताच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना मिळाली. मंडळी, आज ज्या गॅस सिलेंडरवर लाखो कुटुंबाचा स्वयंपाक अवलंबून आहे, त्याआधी भारतात स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा आणि केरोसिन यांचा वापर केला जात होता. चुलीमधून निघणाऱ्या धुरामुळे घरातील महिलांना श्वसनाचे आणि डोळ्यांचे अनेक आजार होत असत. त्यामुळे स्वच्छ इंधनाची गरज प्रकर्षाने जाणवत होती. याच पार्श्वभूमीवर 1955 मध्ये बुर्मा शेल या कंपनीनं भारतात प्रथमच एलपीजीची ओळख करून दिली. पुढे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 1964 मध्ये इंडेन हा ब्रँड सुरू केला आणि 22 ऑक्टोबर 1965 रोजी कोलकाता येथे पहिल्यांदा इंडेनचा एलपीजी कनेक्शन देण्यात आला. त्यावेळी देशात फक्त सुमारे 2000 ग्राहक होते. पण पुढील काही दशकात गॅसचा वापर झपाट्याने वाढत गेला. आज भारतात घरगुती एलपीजी कनेक्शनची संख्या सुमारे 18 कोटींवर पोहोचलेली आहे. या वाढीमागं एक मोठा टप्पा म्हणजे 2016 मध्ये सुरू झालेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध झाले आणि देशात एलपीजीचा वापर आणखी वाढला. आज भारत एलपीजीचे उत्पादन देशातही करतो आणि आयातही करतो. साधारणपणे देशातील सुमारे 40% एलपीजी देशात तयार होते, तर जवळपास 60% गॅस आयात करावी लागते. आयात होणाऱ्या एलपीजी पैकी जवळपास 70% पुरवठा मध्य पूर्वेतील देशांकडून म्हणजे सौदी अरेबिया, कतार आणि युनायटेड अरब एमिरेट्स कडून केला जातो. उर्वरित सुमारे 30% गॅस युनायटेड स्टेट्स, अल्जेरिया आणि नायजेरिया येथून भारतात येतो. म्हणजे मंडळी, भारतात एलपीजीचा प्रवास मोठा आहे, पण आजही आपण मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या गॅसवर अवलंबून आहोत. त्यामुळे जगात कुठेही युद्ध किंवा तणाव निर्माण झाला तर त्याचा परिणाम भारताच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो. आणि इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा गॅसची टंचाई निर्माण झाली तेव्हा त्याचे परिणाम केवळ अर्थव्यवस्थेवरच नाही तर राजकारणावरती झालेले आहेत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे संकट किती वाढतं आणि सरकार त्यावर काय उपाय करतं हे येणारा काळच ठरवेल. बाकी सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.